नमस्कार, धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत की पेपर कटिंग जो आपण करतो तो ब्लाऊज पीसवर ठेवून कसं कटिंग करायचं. तर आज मी पूर्ण पेपर कटिंग केलेलं आहे. 40 चेस्टचं म्हणजे कटोरी ब्लाऊजचं मी कटिंग केलेलं आहे. तर पूर्ण हा ब्लाऊज पीसवर पेपर कटिंग ठेवून आपल्याला कटिंग कसं करायचं हे आज मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर हे बघू शकता, हे सर्व पेपर कटिंग मी केलेलं आहे. 40 चेस्टचा आहे, कस्टमरचा ब्लाऊज आहे आणि त्याच्यावरती आज मी तुम्हाला सर्व पॅटर्न ठेवून दाखवणार आहे की कसं कटिंग करायचं. तर ही कटोरी बघा आणि हा कटोरी ज्या भागाला जोडतो तो भाग आणि ही आपली योगपट्टी आणि ही कच्ची कटोरी. तर हे सर्व पॅटर्न कशा पद्धतीनं आपण ब्लाऊज पीसवर ठेवायचे आणि कुठं मार्जिन वाढवायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे. तर चला मैत्रिणींनो, करूया सुरुवात. तर हे बघा, तर हा 90 सेंटीमीटर मी ब्लाऊज पीस आणलेला आहे. कारण जर भाई उंची जास्त असेल आणि चेस्टचं माप जास्त असेल तर शक्यतो तुम्ही 90 किंवा 1 मीटर कापडानं, कारण ब्लाऊज पीस जर कमी असेल तर फार जोडाजोड येते आणि काही काही वेळेस तर पन्ना कमी असेल तर अजिबातच ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही. तर बघू शकता तुम्ही, आता हा पाठीचा भाग आहे. मी बंद बाजू ह्या साईडला घेतलेली आहे. अगोदर आपण पाठीचा जो भाग आहे तो कटिंग करून घेणार आहोत. तर अगोदर तुम्ही असं पेपर कटिंग ठेवून व्यवस्थित आखून घ्या. चेस्टचं कटोरीचं माप आहे आणि 2 इंच मी मार्जिन घेतलेलं आहे. तर हे बघू शकता, हे मी इथं पाठीचा भाग ठेवलेला आहे. अगोदर सगळे पॅटर्न व्यवस्थित बसतात का ते बघा. जर तुम्ही नवीन शिकत असाल आणि तुम्ही आता सुरुवात केली असेल तर तुम्ही अगोदर सर्व पॅटर्न अगोदर व्यवस्थित ठेवा. ते व्यवस्थित बसतायत का ते बघा आणि मगच नंतर कटिंगला सुरुवात करा. तर आता आपण इथं भाईचा भाग ठेवलेला आहे. आता आपण ज्या भागाला आपण कटोरी जोडतो तो भाग आता आपण इथे ठेवून घेऊयात. हे 2 भाग तर व्यवस्थित जिथल्या तिथं ठेवा. ह्या साईडला भाईचा भाग ठेवा, ह्या साईडला तुम्ही पाठीमागचा भाग ठेवा आणि मग मधला जो कापड असतो, जो स्पेस असतो तिथं तुम्ही बाकीचे पार्ट बसवा. तर हे बघू शकता, जिथं आपण कटोरी जोडतो तिथं आपल्याला 1 पाव इंच मार्जिन घ्यावं लागणार आहे कटोरी जोडण्यासाठी. मी असं सगळीकडून व्यवस्थित असं आखून घ्या अगोदर. आता कटोरीचा भाग, कटोरी आपल्याला थोडीशी क्रॉस मध्ये ठेवावी लागेल. तर हे बघू शकता, इथे व्यवस्थित असं क्रॉस मध्ये बसते कटोरी आपली. आता आपण मार्किंग करून घेऊया. तर कटोरीला आपण कुठेही वाढवून घ्यायचं नाही, कारण आपण कच्च्या कटोरीवरून पक्की कटोरी तयार करूनच मग कटिंग करून घेतलेली आहे. फक्त ह्या भागाला जिथं कटोरी जोडतो त्याच भागाला फक्त आपल्याला वाढवून घ्यावं लागणार आहे. आता योगपट्टी आपण ठेवून, योगपट्टीसाठी आपल्याला 1 इंच खाली वाढवून घ्यायचं आहे. तर हे बघा, ही योगपट्टी आहे. तर खालच्या साईडला आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. एक इंच मार्जिनसाठी आपल्याला घेणं गरजेचं आहे. तर बघू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने आखून घेतले. इथं पाठीचा पूर्ण पाठीमागचा भाग बसवलेला आहे, इथं मी भाईचा भाग बसवलेला आहे, इथं मी कटोरीचा भाग बसवलेला आहे. जिथं आपण कटोरी ज्या भागाला जोडतो तो भाग मी इथं बसवलेला आहे आणि योगपट्टी मी तिथं बसवलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही अगोदर नवीन शिकत असाल तर पूर्ण पॅटर्न ठेवून आखून घेऊन मगच कटिंग करा.
अन्यथा जर तुम्ही अंदाजे केलं तर एखाद्या ब्लाऊज पीस सुद्धा खराब होऊ शकतो. तर मैत्रिणींनो, आता आपण कटिंगला सुरुवात करूया. तर अगोदर आपण पाठीचा भाग जो आहे तो कटिंग करून घेऊयात. तर याची शिस्तीत व्यवस्थित एकसारखं कटिंग करून घ्या तुम्ही. तर योगपट्टीचं कटिंग करूयात. शक्यतो कॉटनचं 2x2चं ब्लाऊज पीस तुम्ही वापरा. तर हे आपलं अस्तर आहे. आता मेन भागावर आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर हे बघू शकता, हे ब्लाऊज पीस आहे. आता ह्याच्यावरती जो आपण अस्तरचा भाग कट केलाय तो आपल्याला ठेवायचा आहे. जशी घडी आहे तसंच ठेवा, कारण ही घडी जर मोडली तर परत खालीवर होऊ शकतो. त्यामुळं व्यवस्थित काटाला काट जोडलं गेलंय की नाही ते बघा अगोदर. तर आपल्याला इथं पाठीचा भाग ठेवायचा आहे. काट आपले पाठीला येणार आहे. तुम्हाला जर हे कटिंग करताना जर जात असेल तर तुम्ही पिन्स वगैरे लावून घेऊनच कटिंग करू शकता. आता आपण इथं बाहीचा आधी भाग कट करून घेऊया, कारण मेन भाग आधी कट करून घ्यावे लागतात. मग बाकीच्या भागाला एखाद्या वेळेस जोड आला तर चालू शकतो, पण बाहीला आणि पाठीच्या भागाला शक्यतो जोड येऊन चालत नाही. आतला मधले भाग आपण कट करून घेऊयात, कटोरी आणि बाकीचे सगळे पॅटर्न. तर कटोरी आपण इथं ठेवायची आहे अशी क्रॉस मध्ये. तुम्ही जर नवीन शिकत असाल तर पाव इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवा, म्हणजे वरच्या भागाचं कापडाचं अस्तरपेक्षा जास्त 1/2 इंच ठेवू शकता. आता आपण कटोरी ज्या भागाला जोडतो तो भाग आपण ठेवून घेऊया. मी अस्तर कट करताना नेहमी अस्तरपेक्षा वरचं कापड थोडं जास्तच ठेवते. मग नंतर जोडून झाल्यानंतर मग ते सगळं एक्स्ट्राचं कापड कट करून टाकते. आता योगपट्टी कट करून घेऊयात. तर मैत्रिणींनो, हे अशा पद्धतीने मी अस्तर कट करून पेपर कटिंग ठेवून अस्तर कसं कट करायचं आणि पाठीमागच्या भागाचं कटिंग, मेन भागाचं कटिंग कसं करायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर हा बघा, हा पाठीमागचा भाग आहे.
ही आपली बाही आहे. आपली ही कटोरीचं कटिंग झालेलं आहे. हा कटोरी ज्या भागाला जोडतो त्या भागाचे हे आपण कटिंग केलेलं आहे आणि हे योगपट्टीचं कटिंग केलेलं आहे. बाकीचे भाग तुम्ही ह्यातून कट करून घ्या वरच्या कापडातून, म्हणजे हुकलू पट्टी, पट्टी, पाठीची पट्टी आणि गोटपट्टी हे तुम्ही राहिलेल्या कापडातून कट करून घेऊ शकता. तर मैत्रिणींनो, अगदी सोप्या आणि खूप छान पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.